नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या सुंदर कथेचं नाव आहे घर म्हणून. अनपेक्षितपणे आभाळ गच्च भरून आलं. नेमकी ऑफिस सुटायची वेळ आणि ताडताड पावसाची झोडप सुरू झाली. चहूबाजूंनी भरलेलं आभाळ वेडावाकडा त्याचा कोसळ. मध्येच विजेचा लपका. 5 मिनिटांमध्येच रस्त्यानं नद्यांचं स्वरूप येऊन गेलं. खरं तर ऑफिस समोरच बस स्टॉप होता, पण पावसाने उडवलेली तारांबळ बघता बस वेळेत आली तरी घरापर्यंत वेळेत पोहोचेलच ही खात्रीच नव्हती. नेमका घरातला आठवड्याचा भाजीपाला संपलेला होता. आज सगळ्यांच्या टिफिनला बटाट्याच्या भाजीचा हुकमी एक्का कामाला आला होता. आज येता येता भाजी घेऊनच येईन, तिने सासूबाईंना निघताना सांगितलंच होतं. पण पावसाचा हा रुद्रावतार पाहता आपलं घरापर्यंत पोहोचणंच तिला मुश्किल वाटू लागलं. भाजीबीजीची बातच लांबची. इकडे पाऊस खूप आहे. तू निघालीस का गं ऑफिसमधून? येताना दूध घेऊन ये बाई 1/2 लिटर. माझ्याकडून उतूच गेलं बघ. इकडेही खूप पाऊस पडतोय आई. दुकानापर्यंत पोहोचणंही अवघड झालंय. छत्री असून देखील काहीच उपयोग नाही. बघ ते जमलं तर. जमणार नव्हतंच तसंही. पण तरीही फोनवर कशाला पटकन नाही जमणार म्हणून सांगायचं. ती छत्री, बॅग, साडी सांभाळत स्टॉपच्या दिशेने निघाली. पाण्याच्या लोंढ्यातून मार्ग काढत काही वेळाने बस आली. तोवर जीव नुसता अर्धओला होऊन गेला होता. तुफान भरून आलेली बस. माणसांच्या गर्दीबरोबर ती आपोआप आत लोटली गेली. एक ओला कुबट दर्प आतमध्ये कोंडून राहिला होता. आजूबाजूला सगळंच दमट, ओलसर. कितीही अंग आकसून उभं राहण्याचा प्रयत्न केला तरी कोणाची जाणून बुजून तर कोणाची नाईलाज म्हणून शरीराशी होणारी घसट देहाला स्पर्शून पुढे जात होती. 20 मिनिटांचे अंतर तासाभराने आटोक्यात आले. तो अजून धुवांधार कोसळतच होता. तिचा जीव पार आंबून गेला होता. पावसामुळे काळोखही गच्च जमा झाला होता. रस्त्यावरचा दिव्यांचा प्रकाश देखील ओला झाल्यामुळे आकसलेला वाटत होता. डोकं दुखायला लागलं होतं आता तिचं. कधी एकदा घरी जाऊन स्वच्छ हातपाय धुवून कोरडे कपडे घालतो असं तिला झालं होतं. दुधाचं तर ती पार विसरूनच गेली होती आत्तापर्यंत. सासूबाई तिची वाटच बघत होत्या. कहरच केला ग या पावसाने. ती दिसताच त्या पुढे येत म्हणाल्या, पटकन आवरून ये. आलं घालून चहा करते तुझ्यासाठी. अरेच्चा, दुधाचं विसरलोच की आपण. चहासाठी तर ते हवंच होतं की. ते सांगायचंही त्राण आता तिच्यात उरलं नव्हतं. ती बाथरूमकडे वळली. तिच्या पर्स आणि छत्रीखेरीज तिच्याजवळ काहीच नाही हे सासूबाईंच्या लक्षात येऊनच गेलं. ही विसरली असणार किंवा खूप थकलेली तरी असणार. ती येईपर्यंत त्यांचा तिच्यासाठी चहा तयार झाला. आलं घातलेल्या ताज्या चहाचा वास तिच्या नाकात शिरला. मघापासून आलेली मरगळ एकदम कुठल्या कुठे पळून गेली. टेबलापाशी येत ती म्हणाली, पण आई, मी दूध आणायला विसरले अहो. त्या म्हणाल्या, ठीक आहे ग. तिच्यासमोर भरपूर दूध घालून मगभर चहा ठेवताना त्या म्हणाल्या, घर म्हणून रोजच मी कपभर दूध बाजूला काढून ठेवते. दुसऱ्या दिवशी नव्या दुधात ते दूध मिसळताना नव्याने परत काढून ठेवते. संसारात पडल्यापासूनची ती आमची सवयच आहे अगं. तेव्हा सकाळी एकदा गवळी दूध घालून गेला की परत दूध आजच्यासारखं कधीही कुठेही मिळत नसे. त्यामुळे घर म्हणून काही गोष्टी त्यातूनच वगळून ठेवायच्या आणि प्रसंगाने वापरायच्या. स्वयंपाकघरातल्या आमच्या अखत्यारीत असलेल्या वस्तू अशाच घर म्हणून बाजूस ठेवत ठेवतच आमचा संसार पार पडला बघ. अगदी पोळी भाकरीच्या डब्यात सुद्धा चतकोर पोळी भाकरी ठेवायचीच.
घर म्हणून. हा शिरस्ताच होता त्यावेळी. सगळं संपवायचंच नाही. शिळ्याला ताटात घेऊन ताज्याकडे वळायचं. कारण जुन्यातूनच तर नव्याचा खरा प्रवास सुरू झालेला असतो. आताची तिची चहाची आत्यंतिक निवड सासूबाईंच्या घर म्हणून ठेवलेल्या दुधामुळे मनासारखी भागली होती. चहाच्या घोटाबरोबर त्यांचा काटकसरीचा काळही तिने पिऊन टाकला. नव्या उत्साहाने तिने रात्रीच्या स्वयंपाकाचा ताबा घेतला. आई, भाज्या काहीच शिल्लक नाहीत करायला. घर म्हणून काही ठेवलं आहेत का तुम्ही? म्हणजे रात्रीच्या जेवणाचं काहीतरी होऊन जाईल. तिने हसत हसत लगेचच त्यांची फिरकी घेतली. मेथीच्या जुडीतली मुठभर पानं मी नेहमी वाळवून ठेवते बघ बाटलीत. फक्कड लसणीची फोडणी घालून डाळ मेथीचं वरण कर. त्यांनी हसत हसत तिच्या फिरकीचं सूत धरून तिला आपल्या काटकसरीत ओढून घेतलं. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.